म्हणून तुम्हा सगळ्यांची ओळख करून घेण्यासाठी आज खास हे सगळेजण जमलेले आहेत. नमस्कार. तर मी ऑफिशियली ओळख करून देतो. हे आहेत दादा. अरे नमस्कार सगळ्यांना. मी अथर्व रामपुरे आणि हे माझे बाबा दादासाहेब रामपुरे. आणि मी काय बोलतोय, हे आपले गेस्ट्स आहेत, त्यांना बाहेर कशाला आत घेऊन जाऊयात का आपण? हो ना? प्लीज ऑल ऑफ यू प्लीज कम इन, प्लीज या. आले सगळे. पुन्हा एकदा तुमचं या घरकुलामध्ये स्वागत. हे घरकुल आहे, रामपुरे कुटुंबाचं हे घरकुल आहे. अतिशय आलिशान असा आपल्याला एक छोटस एक हवेली दिसते आहे. याला घरकुल असं ते म्हणत असतात नेहमीच. आणि या घरकुलामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाला आपण आता सुरुवात करूया. कुटुंबातली लोक येतील आणि ती लोक आल्यानंतर आपण त्यांना भेटणार आहोत, त्यांच्याबरोबर गप्पा सुद्धा मारणार आहोत आणि तुम्हा सगळ्यांना जी त्यांची ओळख करून द्यायची आहे ती ओळख तुमची होईलच. प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका, काहीतरी प्रॉब्लेम झालाय. तर मी 2 मिनिटात सॉल्व्ह करतो, पण प्लीज कोणी टॉर्च वगैरे ऑन करू नका आणि कॅमेरे बंद करू नका कृपा करून. आपण पाहूया नेमका काय प्रॉब्लेम झालेला आहे तो. नमस्कार. ओळखलं का मला? हो, मीच ती अंबिका, जिला तुम्ही सकाळपासून शोधताय. पण मला असं पाहून थोडं घाबरलं असेल ना? पण मी सुद्धा तुमच्यासारखीच एक साधारण मुलगी होते. स्वप्नातला राजकुमार यावा तसे एक दिवस अथर्व माझ्या आयुष्यात आले आणि आमचं लग्न झालं. रामपुरे कुटुंबाची लाडकी सून बनून मी या कुटुंबात आले. आमच्या संसाराची वेल बहरत असताना त्यावर एका नाजूक कळीने जन्म घेतला. ती कळी म्हणजेच माझी मुलगी वेदा. तिचं हसणं रडणं माझ्या कुशीत येणं तो प्रत्येक क्षण मला आजही सुखावतो. तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं मी माझ्या मुलीला. पण काळाने घात केलाच. एका भीषण अपघातात मी फक्त माझा जीव नाही गमावलाय, तर माझ्या मुलीने तिची आई, अथर्वने त्यांचं प्रेम आणि या घराने त्यांची सोन गमावली. आणि आता काही जण माझ्या वेदाच्या जीवावर उठलेत. आपल्या पोटच्या गोळ्याला इतका त्रास होत असताना एका आईचा आत्मा कसा शांत राहू शकेल? माझ्या वेदाचं रक्षण करताय म्हणून मी शेवटी देवी आई समोर देखील पदर पसरला. तीच हाकेला धोली म्हणायची, कारण देवळाच्या पायथ्याशीच आधी मला मीरा भेटली आणि आता तुम्ही. मीराने माझ्या वेदाला एकदा वाचवलंय आणि आता पुढच्या प्रवासात तुम्ही देखील मला नक्की मदत कराल याची खात्री आहे. वेदा या अंबिकाच्या काळजाचा तुकडा आहे आणि त्या काळजाच्या तुकड्यासाठी मी नसले तरी असणार आहे. माझ्या मुलीच्या जीवाला मी कायम जपणार. तुम्ही सुद्धा या प्रवासात माझी साथ द्याल ना? तुम्ही साथ द्याल ना? मग नक्की पहा तुला जपणार आहे. 17 फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर. दिसत नसले तरी असणार आहे. तुला जपणार आहे. अरे काय होत आहे? अरे बापरे. प्लीज तुम्ही कोणी बाहेर याची वाच्यता करू नका, जे काही झालं ते. आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया, कारण काय काही कळलंच नाही. म्हणजे हे काय झालं, कुटुंबाची ओळख करून द्यायला आपण निघालो होतो आणि कोण नमस्कार काही. प्लीज प्लीज सांगू नका. नमस्कार नमस्कार. या या या. आलात तुम्ही? हो हो हो. मला दादासाहेब म्हणाले की आपल्या घरी पाहुणे आले, घरकुलमध्ये पाहुणे आले.
नाव त्यांना बाहेर का थांबवलंय आत या. हो उशीर झाला यायला तुमच्याच पाहुणचाराची सगळी व्यवस्था करत होते. तर मी तुमची ओळख करून देतो. या मंजिरी ताई आहेत, मंजिरी ताई रामपुरे, आणि खूप छान दिसते सगळ्यात पहिल्यांदा तर तुम्ही. वा वा. तर मला एक गोष्ट सांगा, म्हणजे आम्ही बघाचपासून इथे वावरतोय, फार छान वाटतंय. घर खूप छान आहे तुमचं, घरकुल खूप छान आहे तुमचं. अंबिकाची आठवण येते का हो कधी तुम्हाला? का नाही येणार की माझ्या घरचा अविभाज्य भाग होती. आणि जेव्हापासून मी गेली तेव्हापासून माझ्या वेदाची आई, अथर्वचं प्रेम सगळंच हिरावून गेलं. आणि आम्ही खूप मिस करतो तिला, खूप आठवण येते तिची आम्हाला. सगळ्यात जास्त काळजी मला वेदाची वाटते, कारण एवढ्या लहान वयात तिने तिची आई गमावली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अंबिका गेल्यापासून वेदा बोलीलशी झाली. त्यामुळे तिच्यासाठी काय करावं, किती करावं, कुठली अशी गोष्ट आहे ज्याच्यामुळे पुन्हा ती बोलायला लागेल याची आम्ही काढली. खूप छान. पण ह्या तर गोष्टी झाल्याच, पण त्याचबरोबर मला एका गोष्टीचं अतिशय कौतुक आहे आणि आनंद आहे की घरी येणाऱ्या पाहुण्यांची काळजी ही तुम्ही अगदी घरच्यांप्रमाणे घेता, असं आम्ही ऐकलेलं आहे. तर खरं आहे का हो हे? हो खरं आहे. त्याचा प्रत्यय येईलच तुम्हाला. माझ्या मते एखाद्याला खाऊ पिऊ घालणं हे खूप मोठं पुण्याचं काम आहे. आणि रामपुरे घरात, त्यांच्या घरात, आमच्या घरकुलमध्ये जी कोण व्यक्ती येते ती उपाशी पोटी कधीच जात नाही याची आम्ही नेहमीच काळजी घेतो. वा वा वा, खूप छान वाटलं तुम्हाला भेटून. तुमच्या कुटुंबामध्ये आणखीनही बरीच लोक आहेत ना जी या कुटुंबामध्ये राहतात? या कुटुंबाचं तसं पाहायला गेलं तर प्रमुख म्हणून माझे पती दादासाहेब रामपुरे. अच्छा, दादासाहेब रामपुरे. दादासाहेब पण आहेत का? अरे नमस्कार नमस्कार. हो, आमचं मगाशी बोलणं झालं बाहेर आणि त्यांनी आमच्या सगळ्यांचं खूप छान स्वागतही केलं. आता आम्ही खरंच घरकुलामध्ये आलेलो आहोत, तर तुम्ही जरा एकदा पुन्हा एकदा स्वागत केलं तर आम्हाला आणखीन छान वाटेल. इथे मंजिरी समोर असताना मंजिरी माझी अर्धांगिनी की जी या घराची खरं तर स्वामिनी आहे. वा. कारण ती आल्या गेल्यांचं प्रत्येकाचं इतक्या आपलेपणाने सगळं करत असते. आणि कसं कुणास ठाऊक पण तिला बरोबर कळतं की कुणाला काय हवंय, कुणाला काय नकोय, कुणाला काय द्यायचंय. सो इतपत एका अतिशय हुशार, अतिशय सुंदर अशा माझ्या अर्धांगिनीचा मला खूप अभिमान आहे. आणि आज रामपुरे इंडस्ट्रीज ज्याच्यामुळे हे वैभव तुम्हाला दिसतंय, त्या वैभवाचा नामधारी जरी मी असलो तरी प्रत्येक गोष्टीचं जे एक फाउंडेशन असतं, पाया असतो, तो भक्कम करण्यात मंजिरीचा सगळ्यात मोठा वाटा आहे. आणि माझा मुलगा अथर्व त्याचाही वाटा. पण मी तुम्हाला काय म्हणतो, आता आधी मी तुमच्या अर्धांगिनी म्हटल्यानंतर मी आधी बाजूला होतो, त्यांना आधी शेजारी येऊ देत तुमच्या. या बरं, मला सांगा बरं, तुम्ही आलात इतके छान, नेहमीच तुम्ही आम्हाला रुबाबदार दिसता, असे करारे दिसतात, असं असण्यामागे काही विशेष कारण आहे का? करारी असं मी नाही म्हणणार, दिसत असलो तरी एक अतिशय मंजिरीच्या समंजस, सगळ्यांना सांभाळून घेणारा, गोड स्वभावाचा असा मी आहे तिच्या आयुष्यात. आणि त्यामुळे एक जेव्हा तुम्हाला मोठा परिवार सांभाळायचा असतो, आमच्या परिवारात जे सगळे हिरे आहेत त्यांना एका छान कोंदणात बसवायचं असतं, ते कोंदण बनण्याचं काम मी केलं. त्यामुळे हे सगळे हिरे. वा 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 वा, किती छान. बरं, आणखीन एक महत्वाची गोष्ट, तुम्ही म्हणजे जनरली काय असतं की एखादा वाडा असतो, आमच्या वाड्यामध्ये या असं म्हणत असतात, बरोबर आहे की नाही, किंवा हवेली आहे आमची असंही म्हणत असतात. पण मला एक गोष्ट कळत नाहीये की इतकं छान मोठं घर आहे, पण ह्या घराला तुम्ही सगळेच जण, या जरा इथे या घराला तुम्ही असं वाडा किंवा हवेली असं न म्हणता तुम्ही याला घरकुल असं का म्हणता? म्हणजे विचार वा. मला वाटतं
त्यांचे जे कुटुंब असतं त्याच्या प्रेमाने घडतं. बरोबर. म्हणून ते घडवलं. अच्छा. जिथे आपण राहतो त्याला आपण घर म्हणतो, म्हणजे वाडा, ते फक्त शब्द आहेत, पण त्याच्यात जे प्रेम असतं त्याच्यामुळे ते घर म्हणतं. आणि म्हणून घरकुल आहे. वा 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 वा, किती छान. कळलं तुम्हाला मी हिच्या प्रेमात म्हणून हिच्याशी का लग्न गेले ते? वा, सगळ्यांनाच कळलं. बरं, या घरामध्ये आता या तुमच्या घरकुलामध्ये तुम्ही सगळेजण प्रेमाने राहता. मी मगाशी जसं म्हणाल की अथर्व सुद्धा या घरामध्ये राहतो. तर आता अथर्वला भेटण्याची आम्हा सगळ्यांनाच खूप उत्सुकता आहे. तर जरा अथर्वला बोलवाल का? अथर्व, वा, या 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 अथर्व या. वा, संस्कार, वा, किती छान. बरं अथर्व, काय सांगशील? आज या घरामध्ये आम्हाला कळलं बाहेरून की अंबिका नाही आहे, तर काय तिची आठवण येते का? कसं वाटतं आता ती नाही आहे तेव्हा? उत्तर खूप साहजिक आहे. ऑब्व्हियसली माझी फॅमिली आहेच, पण मी अंबिका बरोबर माझ्या पुढच्या आयुष्याचा प्रवास बघितला होता. बरोबर. तर या सगळ्यात मोठा लॉस मुलांसाठी आई बाबा असतात, बरोबर, पण माझ्यासाठी माझी लाईफ पार्टनर आपण जेव्हा बोलतो, शी इज अ पार्टनर फॉर लाईफ. बरोबर. माझी मुलगी सुद्धा असेल ती, आणि ती इम्पॉर्टंट आहे माझ्यासाठी, आणि तिच्यासाठी आई आणि बाबा सुद्धा इम्पॉर्टंट असतील, पण लाईफ पार्टनर गमावला आहे. तर सगळ्यात मोठं दुःख त्या गोष्टीचं मला असं वाटतं की मला आहे, आणि मी खूप तिला मिस करतो. बरोबर. एक आपलं अतिशय जवळचं एखादी व्यक्ती किंवा आपलं एखादं नातं हरवणं, मला असं वाटतं ती कमी आपल्याला नेहमीच सतत जाणवत असते. रोजच्या रोज आठवण येतच असते आपल्याला त्या व्यक्तीची, बरोबर आहे. पण शेवटी काय म्हणूया आपण की हे आयुष्य आहे, बरोबर आहे की नाही, आपल्याला पुढे जायचंच असतं, बरोबर आहे. तर मग आता चला असं आपण म्हणूया की आई बाबांसाठी नाही किंवा स्वतःसाठी नाही, पण वेदासाठी तरी पुन्हा एकदा लग्न करण्याचा किंवा पुन्हा एकदा संसार थाटण्याचा असा काही विचार आहे तिला आई मिळण्यासाठी म्हणून तरी? माझ्या आयुष्याची कोंडी येते जरा. माझा फोकस, माझा फोकस, पर्सनल लाईफचा फोकस वेदा आहे. बरोबर. तिला कसं कम्फर्टेबल परत वाटेल या गोष्टीकडे माझं लक्ष आहे. पर्सनली तुला जर सांगितलं ना की मी एक लाईफ पार्टनर बनवलं आहे, बरोबर, तिच्याबरोबर मी माझी स्वप्न बघितली होती, माझं आयुष्य पुढचं बघितलं होतं, आणि त्या व्हिज्युअलमधनं तिला काढून दुसऱ्याला फिट करणं ते पॉसिबल तर नाहीच. इट्स इम्पॉसिबल. मी ते करू शकत नाही आहे. व्हिज्युअली सुद्धा मी विचार करू शकत नाही त्या गोष्टीचा. बरोबर. पण अधूनमधून चर्चा होत असते, पण त्यातनं आय डोंट नो. माझी प्रायोरिटी वेदा आहे, पण ते एक सोडून अजून मला काय करता येईल सध्या त्याकडे मी लक्ष देतो आहे. त्या प्रश्नाचं उत्तर कदाचित मी क्लिअर कट येस किंवा नो मध्ये नाही देऊ शकतो. बरोबर. एकंदरीत तुमच्या सगळ्यांबरोबर गप्पा मारल्यानंतर एक गोष्ट मात्र लक्षात येते आहे की बाकीच्या गोष्टी असतीलच, म्हणजे व्यवसाय असेल किंवा बाकी गोष्टी सुद्धा असतील, पण तरी सुद्धा नातं जपणारी असं हे तुमचं कुटुंब आहे, बरोबर आहे. तर आता विषय निघालेलाच आहे, तर वेदाला सुद्धा आम्हाला जर भेटता आलं तर? हो हो हो, नक्की नक्की. वेदा 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 कुठे? वेदा 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 आली. अरे वा, वेदा आलेली आहे. आणि वेदा बरोबर अजून एक सुद्धा कोणीतरी या कुटुंबातली व्यक्ती आलेली आहे. तर आता आपण त्यांच्या बरोबर सुद्धा गप्पा मारूया. पहिल्यांदा तर मी तुलाच विचारेन की सॉरी, म्हणजे आम्हाला अथर्व माहिती होतं कारण आम्ही बाहेर असताना अथर्वशी आमची थोडीशी ओळख झालेली होती. ताईंना सुद्धा आम्ही, माझ्या आत्यांना सुद्धा आम्ही ओळखतो, पण सॉरी तुझं नाव मला माहिती नाहीये आणि तू या कुटुंबात काय आहेस हेही मला माहिती नाही. सो आम्हाला प्लीज सांगशील का? मी अनन्या रामपुरे, वा, दादासाहेबांची लाडकी लेक आणि या घरातली शेंडेफळ. हे लक्षात आलेलंच आहे, लाडकी आहे हे सुद्धा आणि शेंडेफळ आहे हे सुद्धा. मला खूप खूप मजा येते. दादाकडून खूप प्रेम मिळतंय, दादासाहेबांकडून खूप प्रेम मिळतंय, आणि
आई तर खूपच प्रेम देते. वा 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 वा. बरं आता म्हणजे सगळेच जण तुझ्यावरती प्रेम करतायत, तू सगळ्यांची लाडकी आहेस हे आम्हाला कळलेलं आहे, पण तुझं लाडकं या घरामध्ये कोण आहे तेही आम्हाला कळलं पाहिजे. काय आहे असं गॉसिप्स बाहेर नाही निघालं तर पत्रकार येऊन काय फायदा झाला असं होईल नाही का? ओ गॉड, दॅट्स अ बिग क्वेश्चन. सगळेच लाडके आहेत, म्हणजे मी सगळ्यांवर प्रेम करते. दादासाहेब, दादा, वेदा, आईसाहेब आहेत, सगळ्यांवर आहे, आत्या आहे. बट नो मॅटर व्हॉट, आय डोंट लाईक माया. अच्छा, माया आवडत नाही? अजिबात नाही आवडत. अच्छा, इतकं नाव प्रेमळ नाव आहे माया आणि तरी सुद्धा तुला आवडत नाही म्हणून तर आश्चर्यच आहे. बरं कोण आहे माया? तिला भेटूया का आधी आपण? आता उत्सुकता आमची ताणली गेली की तुला न आवडणारी व्यक्ती कोण आहे, भेटूया तरी आपण तिला. माया कुठे आहे? माया 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 ह्याच घरामध्ये आहे का आता? हॅलो 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 हॅलो. अच्छा या माया का? वा वा. माया तुम्ही पण रामपुरे कुटुंबातलेच आहात का? ऍक्च्युली हो पण आणि नाही पण. म्हणजे नाव आम्ही पार्ट ऑफ दिस फॅमिली. अंबिकाची सावलीच म्हणू शकतोस. अंबिकाची सावली हो. म्हणजे जरा नीट सांगितलं तर बरोबर. म्हणजे लहानपणापासून आम्ही एकत्रच वाढलो आहे. अच्छा. आणि ती जशी या घरात आली तिच्या मागे तिची सावली म्हणून मी इकडे आले. त्यामुळे घरही माझं, माणसंही माझी, वेदाही माझी. अच्छा 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 ओके. मग तसे तुम्ही आहात. बरं पण मग आता अंबिका नाही आहे या घरामध्ये. पण मग पण वेदा तर आहे. तर वेदा बरोबर तुमचं कसं नातं आहे किंवा तिच्याबद्दल काय मत आहे तुमचं? मत म्हणजे काय, म्हणजे वेदा जशी अंबिकाची मुलगी होती तशी माझीच मुलगी आहे. ॲज आय सेड, या घरातली प्रत्येक लोक ती सगळी माझी आहेत. अच्छा अच्छा. म्हणजे वेदा ही तितक्या जवळची आहे तुमच्या? ती अगदी. आणि तुमच्या या घरात सगळ्यांवरती प्रेम आहे. खूप छान. वा वा वा. किती छान. म्हणजे हळूहळू तुमच्या घरातली माणसं आमच्या ओळखीची व्हायला लागलेली, कुटुंबातली. आणि आम्हाला असं वाटायला लागलेलं आहे की खूप छान कुटुंब आहे तुमचं. कुटुंबात बरीच तुमच्या नाती आहेत, माणसं आहेत. अजून कोणी आहे का तुमच्या कुटुंबामध्ये की तुम्ही एवढीच जण राहता इथे? माझी सखी बहीण नर्मदा. अच्छा. त्या नर्मदा या या. अरे नर्मदा. माझे पिवळे दामोदर. हा अच्छा अच्छा अच्छा. आणि या यांचा मुलगा या जरा या पुढे जवळ या. अच्छा. नमस्कार 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 नमस्कार. आपण नर्मदा त्यांची गप्पा मारूया. अच्छा तुम्ही सुद्धा इथेच राहता का? हा, म्हणजे मी दादासाहेबांची धाकटी बहीण, रामपुरे घरातली मुलगी, आणि मी इथेच राहते. तुम्हाला असा प्रश्न पडला असेल नाही की मी सासरी का नाहीये? हो तेच ना. म्हणजे मला माझं या घराशी इतकं घट्ट नातं आहे ना की घर सोडून जायचीच इच्छा नाही होत मला. म्हणजे या घरात राहणं म्हणजे माझ्यासाठी सोन्याहून पिवळं आहे अगदी. वा वा वा. अच्छा. आणि हे पण इथेच असतात म्हणजे घरजवळ नाही? कसं आहे ना, माझं माझ्या बायकोवर खूप प्रेम आहे. अच्छा. मी सांगेल ते मी ऐकतो. ती म्हणाली इथे राहायचं, मी इथेच राहिलो. आणि मुळात मी कसं आहे, तुमचं कूल आहे. घरकुलात आहे. अरे वा 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 वा. किती छान. कूल आहात म्हणून तुम्ही घरकुलात आहात. वा 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 वा. आणि माझा मुलगा अजित. अच्छा अच्छा. वा वा. काय लाईफस्टाईल आहे याची सॉलिड एकदम. वा वा. म्हणजे असेच तुम्ही असता का नेहमी? अच्छा. एवढ्या मोठ्या एम्पायरशी, एवढ्या मोठ्या घराशी लग्नासाठी माझं नातं जुळलं आहे, माझं नाव जोडलं जाणार. अच्छा. सो त्यानुसार खाणं गरजेचं आहे. वा. अरे वा वा. काय ऍक्सेंट आहे तुमचं एकदम खतरनाक एकदम. वा 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 वा. किती छान. बरं हे तर सगळं तुमच्या कुटुंबाशी ओळख तर झालेलीच आहे, परंतु आपण जिला भेटायला मगाशी बोलवलं ती वेदा मात्र अजून काहीच बोलत नाहीये. ती तिच्या बावली बरोबरच आहे आणि ती अजिबातच काही बोलत नाही. आपण वेदाशी बोलले का? वेदा वेदा ए बाळा वेदा 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 वेदाशी जरा आपण एकदा तुम्ही तुम्ही पुढची कोण आहे? या ना इथे इथे येऊन बोला. कोण आहे ते? हा
इथे 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 या 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 इथून अगदीच आले दारावरती तर त्यांना परत पाठवलं म्हणजे कसं पाठवणार म्हणून मी हॅलो इथे 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 कोण कोण आहात कोण तुम्ही कोण कोण आहात कोण नाही बरं आलात कुठून तुम्ही असं का म्हणतो यांची भाषा एकदम काही कळत नाही असं तुम्ही बाबा या या इथून या वेळा हो बरोबर एक मिनिट तुम्ही आधी कोण आहात तुम्ही तरी आम्हाला कळेल का म्हणजे हे अचानक मध्येच दोघ जण आले कोण आहात तुम्ही आणि तुम्ही अच्छा पण मला काय म्हणायचं की हे असं का करतायत म्हणजे काय झालंय काय नेमकं सोमवार अच्छा हा हा सोमवार सोमवार काय आहे 17ला नेमकं 17 काय 17 फेब्रुवारी 10:30 वाजता काय होणार अरे वा मी तुला जपणार आहे बरोबर बाबा थोडेसे इमोशनल झाल्यासारखे वाटतं बरं आपण जरा थोडंसं तुमच्याबद्दल बोलूया काय सांगाल मला तुमच्याबद्दल तुमची अजून व्यवस्थित ओळख काही आम्हाला कळलेली नाहीये म्हणून पण ते 17 फेब्रुवारीला आम्ही सगळेच जण काळजी घेऊ की काय होणार आहे ते आम्ही सगळेच जण जरा थोडं अलर्ट राहू त्या दिवशी आणि आम्ही पाहू काय होतंय बरोबर ना असंच म्हणायचं बापरे बरं हरकत नाही ही या कुटुंबाची तर संपूर्ण कुटुंबाची ओळख झालेलीच आहे तुम्हा सगळ्यांची ओळख झालेली आहे तुम्हाला भेटून फार छान वाटलेलं आहे आता मला असं वाटतं की हे जे आपले पाहुणे आलेले आहेत फॅमिलीचे एक महत्वाचं एक सदस्य अजून आहे अच्छा आहे अजून इंट्रोडक्शन झालेलं नाही अच्छा गिव्ह मी अ मिनिट मी त्याला अरे बापरे कोणतरी स्पेशल माणूस आहे वाटतं कुटुंब छान आहे तुमचं अगदी
फॅमिली मेंबर, याचं नाव आहे बडी. बडी जेव्हा वेदा बडी सेट बडी. वा वा. अच्छा अरे वा, ऐकतोय सीट म्हटल्यावर बसला येतो. वेदा जेव्हा अगदी लहान होती तेव्हा आम्ही वेदनी आणि अंबिका आम्ही वेदाला एक गिफ्ट म्हणून बडीला आणलं होतं. आणि आता आमच्या फॅमिलीचं अतिशय महत्वाचं सदस्य झालेलं आहे. वा 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 वा. बडी बडी बरी सेट बरी सेट बरी सेट वा बरी 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 सेट बडी. वा 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 वा, किती छान. मला असं वाटतं की अतिशय महत्वाचं सदस्य होतं, त्यांचं इंटरव्हेन्शन झालेलं आहे. अजून माणसं आहेत तुमच्या कुटुंबातली की आता झालेली आहेत? दिसत राहतील तुम्हाला. दिसत राहतील. वा 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 वा. खरं आहे, कुटुंब मोठं आहे, पण हळूहळू काही ना कोणीतरी निश्चितपणाला आम्हाला भेटत राहील, दिसत राहील. बरोबर आहे की नाही? अरे आता हे कोण आले आणखी? चाफ्याचं फुल घेऊन आले. अरे बापरे. हा काय म्हणताय? अच्छा हो. मी या घरकुलाचा माळी, इथे घडणाऱ्या सगळ्या घटनांचा एक मुख साक्षी झाला. मला सगळ्या गोष्टी अंबिका माईने शिकवल्या. रांगोळी काढायला शिकवली, त्या घराच्या आसपास लावली असलेली सगळी झाडं दोघांनी मिळून लावली. अंबिकाबाई गेल्याने मी निराधार झालो. अरे बापरे. नाही लवकरच तुम्हाला हे सगळेच जण मिळून आधार देतील, काही काळजी करू नका. आम्ही देवाच्या चरणी प्रार्थना करतो की निश्चितपणाने तुम्हाला लवकरात लवकर आधार मिळू देत, तुम्हाला समजून घेतील, अशी सगळ्यांना सद्बुद्धी मिळू देत. बरोबर आहे की नाही? जसं का हा जरा रस्त्याच होतोय, बरोबर ना? आपण याला जरा परत एकदा त्याच्या घरी त्याच्या जागेवरती घेऊन जाऊया. हा, तर आपण सगळेच जण इथे छान पद्धतीनं आपण भेटलेलो आहोत, एकमेकांबरोबर गप्पा सुद्धा झालेल्या आहेत. पुढे आमचा पाहुणचार हो हो का नाही, सगळी तयारी झालेली आहे. मी मगाशीच म्हणाले. पण झालं असेल तर हो, मग तुम्ही वा पुढे, आम्ही येतोच सगळेच जण. चालेल का तुम्हाला? चालेल. हा चला, मग तुम्ही सगळेच जण जरा वा पुढे, आम्ही येतोच. मी 5 मिनिटात जरा या सगळ्यांना बाय बाय करून आलोच. हा चला. हो. अहम ब्रह्मास्मि. अहम ब्रह्मास्मि. या जरा त्यांना जागा देता का? त्यांना जरी घेऊन द्या. नमस्कार. तुम्ही कोण? म्हणजे आम्हाला, म्हणजे मलाही माहिती नाहीये, तर आपण कोण? आम्ही कोण? हा, डोळे बंद करून मनाच्या डोळ्यांनी पहा, साक्षात परमेश्वर दिसेल तुला. उघड्या डोळ्याने बघण्यासारखं तुझं पुण्य असून तेवढं संचित झालेलं नाही. मी बाबा रंगराज, अहम ब्रह्मास्मि. बरं, तुम्ही कुठे राहता? याच घरात राहता की अजून कुठे? परमेश्वराचा वास सगळीकडे असतो. प्रत्येकाच्या मनात मी आहे, परंतु माझं स्थान माझा आश्रम. अच्छा, म्हणजे तुम्ही आश्रमात असतात? माझाच आश्रम आहे. ओ अच्छा 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 अच्छा, तुमचा आश्रम आहे. आणि मग आम्हाला भेटत असतात तुम्ही अधूनमधून? परमेश्वराच्या भेटीसाठी तुम्हाला त्याच्या पायाशी जावं लागतं. आज तुमचा योग आहे म्हणून मी साक्षात इथे आलेलो आहे तुमच्या भेटीला. पायाशी जावं लागतं म्हटल्यानंतर पटकन पाया पडून घेतो तुमच्या. अहम ब्रह्मास्मि. वा वा वा. तर अशी सगळी ही माणसं आहेत, हे एक देव आहेत त्यातले, आणि आपण या सगळ्यांना भेटलेलो आहोत. तर आता मी पुन्हा एकदा विनंती करणार आहे की आपल्या कास्ट आणि क्रूला इथे येण्याची मी विनंती करतो, आणि आपल्या सगळ्यांबरोबर अगदी एक छोटेकडे 2 मिनिटं गप्पा मारूया. आणि मग सगळीच जण आपल्याला भेटायला येणार आहेत. तर आपल्या अतिशय लाडक्या मालिकेतून तुला जपणार आहे झी मराठीवरती सोमवार ते शनिवार रात्री 10:30 वाजता. आता आपलं फॉर्मल तर बोलणं झालेलंच आहे, तुमचं पात्र काय आहे हे आम्हाला कळलेलंच आहे. तर मी एक कलाकार म्हणून नाही, तर ऑडियन्स पॉइंट ऑफ व्ह्यूनी मला सांगायला आवडेल. कारण आम्ही जेव्हा प्रोमो पाहिला तर अंगावरती काटा येईल असा तो एक प्रोमो होता. आणि मला वाटतं ही एक खूप भव्य सिरियल आहे.
इतर सिरियल्सपेक्षा खूप वेगळी आहे. खूप वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला यात बघायला मिळणार आहेत, अनुभवायला मिळणार आहेत. त्याचं कथानक वेगळं आहे. आणि VFX बद्दल बोलशील तर तुम्ही आता प्रोमो पाहिलाच असेल. तर ते खरंच घडतंय आपल्या समोर. इतकं ते खरं वाटतं, इतकं ते अमेझिंगली ते डिझाईन केलेलं आहे. त्यामुळे प्रेक्षकांना खूप अप्रतिम अनुभव येणार आहे. म्हणजे तुम्ही एखादी फिल्म बघताय मोठ्या पडद्यावरती असं तुम्हाला हा एक अनुभव येणार आहे. खरंच आहे. मला असं वाटतं की आजपर्यंत आम्ही मालिकेबद्दल जे काही पाहिलं होतं ते सगळं आम्हाला पाहायला मिळणार आहे. नातेसंबंध जपणारी आहे, काही लव्ह स्टोरी आहे, ह्याच्यामध्ये नेमकं काय आहे? हे बघ, ही मालिका आहे झी टीव्ही. बरोबर. आणि झी टीव्हीचा इतिहास असं सांगतो आतापर्यंत की त्यांचे जे जे प्रोजेक्ट्स आतापर्यंत आलेले आहेत ते सर्व हे माणसांमधल्या नात्यांवर, त्यांच्यातल्या प्रेमावर, बरोबर, त्यांच्यातल्या असूयेवर, पण शेवटी सगळ्यांचं छान व्हावं या एका प्रिन्सिपलवर झीच्या सगळ्या मालिका आधारलेल्या असतात. आणि त्याचप्रमाणे ही पण मालिका ह्याच गोष्टीला पुष्टी देणारी ठरणार आहे. पण आत्ताच तुम्ही हॉलोग्रामवर काही काही गोष्टी बघितल्यात आमच्या आधी, असं मला कळलं. आणि त्यामुळे झीनी यावेळेला खूप वर्षांनी पहिल्यांदाच राहतं एक अतिशय टेक्निकल साईडनी एक परिवाराची गोष्ट सांगायचा प्रयत्न केलेला आहे. की ज्यामुळे मी तुला मगाशी म्हणलं त्याप्रमाणे हिरे खूप असतात, पण त्याला एक कोंदण चांगलं लागतं तरच त्या हिऱ्यांचं महत्व उठून दिसतं. त्यामुळे ते को एक्झिस्टिंग असतात, हिरे आणि कोंदण. तसं झी मराठी आहे. खरंच आहे, खरंच. इथे सगळ्या मालिकांना एक छान असं पॅकेजिंग करून आपल्या इतक्या सुंदर मराठी ऑडियन्स समोर मांडतात. वा वा वा, खरंच आहे. झी मराठीचं कौतुक तर आहेच आहे. आणि त्याचबरोबर मला असं वाटतं आयरिश प्रोडक्शनचं सुद्धा कौतुक व्हायला पाहिजे. कारण मला असं वाटतं 10:30